नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिक्षक भरतीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम जी काही आपली सेकंड कन्वर्टेड राऊंड लागणार आहे विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू ते कधीपर्यंत लागेल याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचसोबत शासनाने शिक्षक भरतीबाबत एक नवीन नियम काढला आहे, तो नियम नेमका कोणता आहे आणि त्याचे परिणाम शिक्षक भरतीवर काय होतील ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। त्याचसोबत अजून एक महत्त्वाची याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, ते म्हणजे जे काही विद्यार्थी मित्र शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये पात्र होतील त्यांच्यासाठी नेमकं कशा पद्धतीनं त्यांनी डेमोची तयारी केली पाहिजे किंवा इंटरव्ह्यूसाठी त्यांनी कोणकोणत्या गोष्टींना जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं त्यांनी आपला इंटरव्ह्यू तयार केला गेला पाहिजे याच्याबद्दल एक महत्त्वाचं डिस्कशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। कारण बरेच विद्यार्थी मला बऱ्याच दिवसापासून सांगत होते की सर आम्ही आता जी काही विथ इंटरव्ह्यूसाठी इंटरव्ह्यूला जाणार आहोत तर त्यासाठी कशा पद्धतीनं आमची तयारी असली पाहिजे किंवा डेमो कशा पद्धतीनं आम्ही तयार केला पाहिजे त्याच्यावर देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्र व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पहा। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी मित्राला शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट ह्या वेळेत मिळत राहतील। चला तर विद्यार्थी मित्र पाहूया आजच्या या व्हिडिओ बाबत महत्त्वाच्या काही अपडेट जे आहेत। सर्वप्रथम आपण बघूया जी काही आता विथ आणि विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे। तर विद्यार्थी मित्र त्याच्याबद्दल आपण पहिला सर्वप्रथम बोलूयात। तर विथ इंटरव्ह्यू जी आहे याची लिस्ट लवकरात लागणार आहे, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। पण तत्पूर्वी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारले की डेमो आम्ही कशा पद्धतीने तयार केला पाहिजे ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर कधी याची लिस्ट लागेल त्याच्याबद्दल आपण बोलूयात। तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संस्थेवरती इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात तर सर्वप्रथम आता जे काही तुमचा सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फिजिक्सचे कॅन्डिडेट असाल किंवा 9वी ते 12वीसाठी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एखाद्या पर्टिक्युलर संस्थेवरती जात असाल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे पहा, तुमचा जो काही सब्जेक्ट आहे तो थरोली व्यवस्थितरित्या रीड करून घ्या। ओके, आणि त्यानंतर तुम्ही कमीत कमी 1-2 टॉपिक तुमचे रेडी करून ठेवा। जर तुम्ही 11वी-12वीसाठी जात असाल तर 11वीचा एक चांगला टॉपिक निवडा आणि 12वीला असेल 12वीचा एक चांगला टॉपिक निवडा, जेणेकरून जर संस्थेवाले जर तुम्हाला सडनली सांगितलं की तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना डेमो द्या तर तुम्हाला सडनली त्याचा डेमो देता आला पाहिजे आणि 11वीच्या विद्यार्थ्यांकडे जर पाठवलं तर तिथं देखील तुम्हाला डेमो देता आला पाहिजे, जर तुमचा सब्जेक्ट कोणताही असू द्या। आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला। फॉर एक्झाम्पल तुम्ही केमिस्ट्रीसाठी इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहात। ओके, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीसाठी इंटरव्ह्यूला देता तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 12वीसाठी एक टॉपिक निवडलेला आहात, अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। ओके, तर या टॉपिकवरती तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो पहा, पूर्ण डिटेल मी करणार नाही। तर तुम्हाला सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक निवडता त्याच्याबद्दल इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगायचं आहे। ओके, त्या टॉपिकबद्दलचं इम्पॉर्टंट इंट्रोडक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आता अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड, नेमकं तुमच्या डे टू डे लाईफमध्ये आपण अल्डिहाइड किंवा कीटोन्स कुठे कुठे यूज करतो ते तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथं मांडता आलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्हाला तिथं सांगायचं आहे की हा टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये कशासाठी इन्क्लुडिंग केलेला आहे किंवा तुम्ही हा अभ्यास कशासाठी करायचा आहे। तर ते सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन इन युअर डे टू डे लाईफ। ओके, तर कुठे कुठे अल्डिहाइड आणि कीटोनचा यूज होतो ते तुम्हाला सर्वप्रथम तिथं सांगायचं आहे। त्यानंतर हा झाला इंट्रोडक्टरी पार्ट। त्यानंतर तुम्ही लगेचच काय करणार आहात, त्याच्यानंतर जे काही अल्डिहाइड आणि कीटोन्स आहेत त्याच्याच नॉमेनक्लेचर पार्ट, IUPAC नॉमेनक्लेचर इन शॉर्टमध्ये तुम्हाला काही नियम सांगून ते व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे। आणि त्यानंतर तुम्ही जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला प्रिपरेशन जे काही महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत अल्डिहाइड्स कीटोन्समध्ये जे काही मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत, जसे की आता अल्डॉल कंडेन्सेशन, कॅनिझारो रिॲक्शन, स्टीफन रिॲक्शन, असे इम्पॉर्टंट रिॲक्शन्स तुम्हाला प्रेझेंट करायचे आहेत ॲज अ प्रिपरेशन्स मेथड। ओके, कारण वेळ कमी असतो आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचं प्रेझेंटेशन मांडणं खूप गरजेचं असतं। ओके, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा टॉपिक व्यवस्थितरित्या निवडा, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकवरती कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ऑन द स्पॉट हे आन्सर देता आला पाहिजे। ओके, कारण विद्यार्थी जे असतात ते तुम्हाला सडनली आधीमध्ये त्या टॉपिकबद्दलचे क्वेश्चन्स विचारणार नक्कीच, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा जे कोणी तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहात
ते देखील तुम्हाला त्याच्याबद्दलचे काही क्वेश्चन्स विचारतील, तर तुम्हाला त्याच्यावरती त्याच वेळेस व्यवस्थितरित्या आन्सर हे मांडता आलं पाहिजे. म्हणून जे काही तुम्ही टॉपिक निवडता तो थोरली रीड करा, पूर्ण डेप्थमध्ये वाचा. जर तुम्ही बायोलॉजीसाठी गेला असाल तर बायोलॉजीसाठी देखील तुम्ही त्याच पद्धतीनं टॉपिक निवडा जो तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रेझेंट करता आला पाहिजे. त्यानंतर बघा, तुम्ही 9वी 10वीसाठी गेलेला असाल, ओके, 9वी 10वी किंवा 8वी 9वी 10वी, तर 9वी 10वी फॉर एक्झाम्पल आता 10thसाठी तुम्ही गेलेला आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही सायन्सचा कोणताही टॉपिक निवडू शकता. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही इन्क्लुडिंग असतं. जो काही तुमचा स्ट्रॉंग आहे, जे तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रेझेंट करता येईल. तर काही विद्यार्थ्यांचं बायोलॉजी स्ट्रॉंग असेल तर बायोलॉजीमधला तुम्ही कोणताही बॉडी रिलेटेड टॉपिक निवडू शकता, ओके, किंवा एखादा सिस्टम तुम्ही सांगू शकता तिथे व्यवस्थितरित्या. डायजेस्टिव्ह सिस्टम सांगू शकता, सर्क्युलेटरी सिस्टम सांगू शकता, किंवा एखादा जो काही फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे प्लांटबद्दलचं ते तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं मांडू शकता. हे झालं बायोलॉजी. फिजिक्समध्ये देखील तुम्हाला जो काही टॉपिक तुम्ही निवडणार आहात ते देखील व्यवस्थितरित्या तुम्ही तिथं प्रेझेंट करू शकता. 8वी 9वीच्या जे काही तुम्ही टॉपिक निवडलेला आहात, तर सर्वप्रथम पहा, 9वी किंवा 10वीसाठी जरी तुम्ही गेला असाल तर जेवढे सायन्समध्ये टॉपिक्स आहेत त्या सगळ्या टॉपिकबद्दल तुम्हाला थोरोली नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये त्या कुठल्याही टॉपिकबद्दल काही प्रश्न विचारले तर नक्कीच तुम्हाला तिथं त्याचं ॲन्सर हे देता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बघा, तुम्ही 1-2 डेमो रेडी केलात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की सर डेमो आम्ही स्वतः रेडी करायचा की तिथं संस्थेवाले आम्हाला टॉपिक देतील. पहा, मॅक्सिमम वेळी तर डेमो हा तुम्ही स्वतःच द्यायचा असतो बऱ्याच ठिकाणी. जर पहिल्यांदा तर तुम्ही जो टॉपिक रेडी केलेला आहात त्याच्यावरतीच तुम्हाला डेमो द्यायला लावतात. त्यानंतर जर इंटरव्ह्यूमध्ये त्या पॅनलला वाटलं की एखादा टॉपिक याला देऊयात आपण, दुसरा कोणता तरी नवीन टॉपिक, तर तुम्हाला ऑन द स्पॉट दुसऱ्या टॉपिकमधल्या एखादा कंटेंट तुम्हाला डिलिव्हर करायला सांगतील, तर तुम्हाला तिथं करता आलं पाहिजे. ते महत्त्वाचं आहे, ओके. तर व्यवस्थित त्यासाठी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट आहे तो थरोली रीड करा. कारण तुमची जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कम्प्लिटली तुमच्या इंटरव्ह्यूवरतीच डिपेंड असेल, तुमच्या डेमोवरती, किंवा तुम्ही जे काही टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील याच्यावरती संपूर्ण तुमची जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे ते अवलंबून असणार आहे. जर तुमचा डेमो व्यवस्थितरित्या झाला किंवा तुम्ही व्यवस्थितरित्या प्रेझेंट केलं आणि विद्यार्थ्यांना तो आवडला तर नक्कीच तुमचं तिथं सिलेक्शन हे होणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत, ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक डिलिव्हर करतो त्यावेळेस सडनली जर आम्हाला एखाद्या दुसऱ्या टॉपिकवरती जर विचारलं तर आम्ही त्यावेळेस काय करणार. बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्न केलेला होता. तर पहा, तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊन तिथं जात असेल, फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स असेल तुमचं, तर मॅथमॅटिक्सचे सगळे टॉपिक्स तुम्हाला बेसिक तुम्हाला चांगलं माहीत असणं गरजेचं आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये कुठल्याही टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला विचारणं साहजिक आहे. डेमो तुम्ही स्वतः तयार करू शकता, 1-2 डेमो, आणि बाकीचा अचानक तुम्हाला एखाद्या कंटेंटवरती तुम्हाला तिथे काही क्वेश्चन्स ते विचारू शकतात. हा झाला बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो काही प्रॉब्लेम होता तो मी तुम्हाला सांगितला. तर विद्यार्थी मित्र, डेमो हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमचं प्रेझेंटेशन हे तिथं पाहिलं जाणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं एखादा कंटेंट डिलिव्हर करता आणि मुलांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं ते प्रेझेंट करून त्यांना सोप्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगू शकता, ते तुमचं स्किल तिथे पाहिली जाते. कारण बरेच विद्यार्थी हे खेडेगावातले असल्यामुळे तिथं तुम्हाला जो काही टॉपिक आहे तुम्ही इंग्लिश प्लस जे काही लोकल लँग्वेज मराठीमध्ये तुम्ही ते व्यवस्थितरित्या मांडू शकता, ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही सांगणार आहात ते पोरांना समजणं गरजेचं आहे. हे तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या मांडायचं आहे, ओके. तर प्रत्येक वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना क्वेश्चनिंग करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक सांगणार आहे त्याच्यापूर्वी तुम्ही एखादा प्रश्न त्या टॉपिकबद्दल विचारू शकता इनिशियली. म्हणजे मुलांना त्याच्याबद्दल प्रिव्हियस काही नॉलेज आहे का ते तुम्ही चेक करा, आणि त्यानंतर तुम्ही टॉपिकला स्टार्ट करा. आणि आधीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना क्वेश्चनिंग करत राहा, जेणेकरून विद्यार्थी हे तुमच्यासोबत मिक्स राहतील, म्हणजे तुमच्यासोबत अटॅच राहतील आणि ते इकडे तिकडे त्यांचं माइंड डायवर्ट होणार नाही आहे, ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा डेमो रेडी ठेवा. आणि नक्कीच जे विद्यार्थी मित्र आणि याच्यावरती देखील मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की कशा पद्धतीनं एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, म्हणजे जी काही इंटरव्ह्यू प्रोसेस आहे किती मार्क्सची असणार आहे, तर सगळं डिटेलिंग मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता.
त्याच्याबद्दल मी आता काही बोलत नाही, कारण व्हिडिओ खूपच लेंथी होऊन जाऊ शकतो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रो, बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, सर आता बरेच दिवस झाले की आता लिस्ट ही नेमकी कधी लागू शकते. तर विद्यार्थी मित्रो, तुमची जी काही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट आहे ती नक्कीच अतिशय कमी वेळेमध्ये, साधारण या महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा पुढच्या महिन्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, कारण त्याच्यावरती शासन आता काम करत आहे. पण त्याच्याबद्दल अजूनही पवित्र पोर्टल कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली नाही, पण याच्यावरती शासन काम करत आहे. सध्याला लिस्ट लावण्याच्या तयारीमध्येच आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवा. नक्कीच तुम्हाला लिस्ट लवकरात लवकर लागेल. आणि पण त्याच्यापूर्वी तुम्ही तयारीत राहा, कारण अचानक लिस्ट लागेल आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यूसाठी एखाद्या ठिकाणी जावं लागलं तर तुम्ही गोंधळून जाऊ नका त्यावेळेस. तर नक्कीच आतापासून तयारी ठेवा, लिस्ट तर नक्कीच लागणार आहे. आणि त्यानंतर पहा, अजून एक महत्त्वाची अपडेट शिक्षक भरतीबाबत आलेली आहे. तर जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही D.Ed. B.Ed. धारक विद्यार्थी मित्र आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना डायरेक्ट आता शिक्षण सेवक म्हणून रुजू करून घ्यावेत असं त्यांनी एका मीटिंगमध्ये सांगितलं. एक बैठक घेतलेली आहे, याच्यामध्ये त्यांनी तो प्रस्ताव मांडला होता. तर विद्यार्थी मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की सर हा नियम सगळ्याच जिल्ह्यासाठी त्यांनी राबवला गेला पाहिजे, तर आम्ही काय केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. तर विद्यार्थी मित्रो, तुमचं नेमकं याच्याबद्दलचं काय मत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्यांनी हा नियम लागू केलेला आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत वेळेत सांगत असतो. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट, जे काही भरती आता इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल, त्यानंतर प्रोसेस काय असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.